कसे आहात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ प्रॅक्स. मी प्रतीक साळुंके. मी तुम्हाला घेऊन आलो यावेळी नवीन ठिकाणी. आज तारीख आहे 2 ऑगस्ट 2025. श्रावण चालू झालं आहे. आम्ही यावेळी चाललो आहोत गड सह्याद्री मार्फत एक ट्रेक आयोजित केला आहे, जो भीमाशंकरचा ट्रेक आहे. श्रावण चालू झाला म्हणून दरवर्षी भीमाशंकरचा ट्रेक होतो गड सह्याद्रीचा. तर यावेळी मी परत आलो आहे. लास्ट टाईम गेलो होतो तेव्हा आपण खांडस मार्गे गेलो होतो. खांडस गावातून गणेश घाट करून मग भीमाशंकरला गेलो होतो. आणि यावेळी आम्ही आलो आहे भोरगिरीमधून. तर हे पुणे जिल्ह्यात आपण आलो आहे. तर इकडे आलो कसे, तर सकाळी इथून आपल्या मुंबईवरून बोरिवलीवरून इथे एक बस येते, जी बस सकाळी 7 वाजता बोरिवलीवरून सुटते. आम्ही चेक केलं होतं, म्हणजे रोहनने वगैरे चेक केलेलं, तेव्हा त्याला टायमिंग दाखवलेला, म्हणजे बसची तिकीट काढताना पण टायमिंग दाखवला की 11:30 वाजता ही बस भोरगिरीला पोचेल. तसं नाही झालं आणि आता आम्ही पोचलं 3:30 वाजता इकडे भोरगिरी गावामध्ये. आणि 3:30 वाजता तुम्ही आता विचार करू शकता, इथून पुन्हा 3 तासाचा ट्रेक आहे. तर 3 तास की किती जास्त तास किंवा कमी तास लागतात का ते आपण बघू. हा ट्रेक कसा असेल आणि आपण यावेळी भीमाशंकर जे बोरगिरी गावातून करतोय ते कसं असेल ते आपण बघूया. माझ्या सवंगड्यानो, तुमचं बोरगिरी ते भीमाशंकर ट्रेकला स्वागत आहे. तर थोडा ट्रेकचं इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. बोरगिरी टू भीमाशंकरचा रोड पकडतोय. 8 किलोमीटरचा रोड आहे. जंगलातून चालायचं आहे आपल्याला. मध्ये बरेचसे वॉटरफॉल वगैरे भेटतील आपल्याला, बरेचसे ओढे भेटतील, ते क्रॉस करायचे आणि गुप्त भीमाशंकरपर्यंत पोचू आणि तिथून पुढे मेन मंदिराजवळ पोचणार आहोत. तर त्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःचं नाव आणि कुठून आलो एवढं सांगायचं आहे. तर मी रोहन थोरात, मी कामोठेवरून आलो आहे. मी श्रीकांत, मी पनवेलवरून आलो आहे. मी जगदीश गुप्ता, दिव्यावरून आलो आहे. मी सूरज जांभळे, कुर्ल्यावरून आलो आहे. मी मयुरेश सूर्यवंशी, नाशिकवरून आलो आहे. उमेश जांभळे, CBD बेलापूर. सचिन सूर्यगन, पनवेल करंजाडी. मी उत्कर्ष, नाशिकवरून आलो आहे. नितीन बागडे, CBD वरून. शुभम छाडिक, नाशिकवरून आलो. मी रोहित कुलकर्णी, नाशिकवरून आलो. मी गणेश गायकर, कुर्ल्यावरून आलो. दीपक आयरे, विक्रोलीवरून आलो आहे. मी सारिका थोरात, कामोठेवरून आले. मनीषा पटेल, कांदिवली. धनश्री डोके, भांडूप. बाळकृष्ण बिरमोळे, कुर्ला. मी प्रतीक साळुंके, शिवडीवरून आलो. एक लास्ट मेंबर राहिला. नाव सांगा. तर इथून आपला आता हा ट्रेक स्टार्ट होतोय, जो 8 किलोमीटरचा ट्रेक आहे. आणि एवढे सवंगडी यावर्षी आपल्यासोबत आहेत हा ट्रेक करायला. ऑलमोस्ट 17-18 जण आहे. लास्ट टाइम जेव्हा आम्ही गणेश घाटातून गेलो, जिथून खांडस विलेज लागतं, स्टार्टिंगपासूनच तुम्हाला खाण्यापिण्याची दुकानं मिळतात. पण आता इथून एक पण दुकान दिसत नाही आपल्याला. नाही, कारण हा जास्त प्रचलित रोड नाही आहे. जास्त लोक प्रिफर नाही करत, त्यामुळे इकडे काही दुकानं वगैरे नाही आहेत. तर स्वतःची खायची सोय स्वतःच करून यावं लागते. पावसाळ्यात येत असेल तर पाणी तुम्हाला रस्त्याला वगैरे, म्हणजे ओढ्याचं वगैरे भेटेल तरी संपलं तरी. पण इतर वेळी तुम्हाला स्वतःचं पाणी 2 लिटर ॲटलिस्ट पाण्याची बॉटल तरी आणावं, कॅरी करायला पाहिजे. एक शेड भेटली आहे, तर त्या शेडमध्ये सगळे जेवायला थांबलेत. जे घरातून आणलेलं आहे सगळ्यांनी ते खातात. स्पाइसी वाले. अरे क्या क्या लाया रे, किसने दिखाओ रे जरा. चटणी पुरी भाजी, स्पाइसी पाहिजे. पुरी भाजी वगैरे पण आणते, ब्रेड जॅम, स्पाइसी चटणी, इडली का पीठ आणते, बनवाय का. हा थांब घेतो. ही घाटी चटणी आणि व्हीट ब्रेड. घाटी चटणी, मीच भरवते. पावडा, चाय गरम, चाय गरम, चाय गरम, मसाला चाय गरम, चाय गरम, चाय. सगळं इकडे झाले. इडली बोला, इडली. तनुश्री, हाय 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 तर कर. तर आपण भोरगिरी किल्ला करणार होतो, पण आपल्याला फार उशीर झाला. जसं रोहनने ठरवलं होतं की जर आपण ऑन टाईम 11-11:30 वाजता पोचलो असतो ना, तर इतक्यात आपण भोरगिरी किल्ला करून परत आपण गुप्त भीमाशंकर करून भीमाशंकरला पोचलो असतो.
पण आता काहीच नाही झालं आहे आमचं. हे 2 किल्ले आहेत, जे एक खांडस गावातून येताना तो पदरगड लागतो आणि हा आता आपण आलोय तो भोरगिरीचा किल्ला. हे 2 किल्ले का बांधले गेले असतील इकडे? जर पूर्वीचा व्यापारी मार्ग बघितला जाईल, कल्याणचं जे बंदर होतं त्यापासून पुण्यापर्यंत व्यापार व्हायचा, तर कल्याणवरून जो रस्ता यायचा तो खांडस मार्गे भीमाशंकर होत भीमाशंकरवरून भोरगिरी ह्या मार्गे पुण्याला जायचा. त्याच्या रक्षणासाठी भोरगिरी आणि पदरगड असे 2 किल्ले उभारण्यात आले होते. ह्या व्यापार मार्गाचं संरक्षण व्हावं किंवा त्याच्यावरती अंमलबजावणी असावी त्यासाठी ते होते. आणि भीमाशंकर हा त्या काळचा प्रवासामधला एक ठिकाण होतं, जेणेकरून लोक त्या रूटने जायचे आणि हे तेव्हापासूनचं मंदिर आहे. लोक तो रूट यूज करायचे तेव्हा. तर रोहनने मला सांगितलं इथे आतमध्ये एक पार्वती वॉटरफॉल म्हणून आहे आणि तिथे जायचा रस्ता इकडे ही रिबिन बांधली आहे एवढूशी झाडाला आणि हे असे दगड आहेत. तर तो पार्वती वॉटरफॉल आहे ना, तो इथून दिसतोय मागून थोडा. हे दुरून जे दिसतं ते वॉटरफॉल. आणि आता इथे भीमाशंकरचं जंगल चालू झालं आणि कोकिळ्या सगळ्या आमच्यावर आल्यात. मुंबईच्या कोकिळी आहेत. खूप वर्षानंतर ट्रेक केल्यानंतर खूप दमछाक होते. खूप नाही, जरा जास्तच होते. कपडे निघाले आहेत अंगावर. असेच भिजूया गावाने भिजण्यापेक्षा. एक गोष्ट इथे आहे, हा ट्रेक खूप इझी आहे जो आता आम्ही करतोय. मध्ये मध्ये थोडं चढण आहे. आत्तापर्यंत तरी एवढा काही डिफिकल्ट पॅच वगैरे लागला नाही. दादा अजून किती वेळ लागेल इथून? कुठे गुप्त भीमाशंकरला की शिका भीमाशंकर? ओके. आणि भीमाशंकर अजून पुढे ना, त्याच्या 7 तास पुढे. ठीक आहे, चालेल. धन्यवाद दादा. काकांना आपली ट्रिक कशी काय आली रे? 15 मिनटं बाकी आहेत. प्रत्येक ट्रेकमध्ये तुम्ही कोणत्या पण ग्रुप बरोबर जा, तुम्हाला एकच ऐकायला आहे, अरे आता 15 मिनिटात पोहोचू. हे झाड जिथे पडलंय तिथून लेफ्ट हँड साईडला गुप्त भीमाशंकरला जायला रोड आहे आणि सरळ गेलं की भीमाशंकरला जातो. तर सगळे बोलले आत्ताच गुप्त भीमाशंकर करूया. 5:45 झालेत आणि इथून 15 मिनिट फक्त रस्ता आहे. तुम्हाला रिबिन बांधलेले दिसतील, त्याच्यामुळे रूट कळतो की कसं जायचं. तुम्हाला ते पण रिबिन दिसेल दोन्ही साईडला. आणि ह्या उठून दिसतात उजेडामध्ये, ऑरेंज कलर ह्याच्यामध्ये. इथे पूर्ण उतरणीचा रस्ता आहे, सांभाळून. हा ओढा आहे आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे गुप्त भीमाशंकरसाठी. आणि इथे बघू शकता, हे समोर दिसते ते गुप्त भीमाशंकर आहे. बरं झालं आम्ही आज आलो, की उद्या परत संडे आहे, गर्दी असेल खूप. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. ही शंकराची पिंड आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. इथे जो खाली धबधबा होता तिकडे आम्ही भिजत होतो, तिथे गुप्त भीमाशंकर आहे. आणि आता आम्ही हा पुढं क्रॉस करून समोरच्या साईडने जाणार आहोत. सो स्लिपरी आहे, खूप सांभाळून जायचं इथून. आणि हा कचरा प्लीज करू नका. शी अरे फालतू लोक आहेत रे, खरंच फालतू.
आणि आता आम्ही भीमाशंकरला जातोय, जे मंदिर आहे भीमाशंकरचं मेन, तिकडे आम्ही स्टे घेतलाय आजचा, तर तिथे जातोय. तिकडे जाताना हे समोर जे दिसते ते गणेश मंदिर इथे लागतं. इकडे हनुमंताची मूर्ती आहे या साईडला, आणि इकडेच समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आता त्याला गुप्त भीमाशंकर याच्यासाठी बोलतात की जास्त करून कोणाला माहीत नाही ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते धबधब्याखाली जिथे आहे ते एकदम आडोशाल आहे, एकदम आतमध्ये. तर जर तुम्ही भीमाशंकरवरून मेन मंदिरापासून इथे जाणार असाल तर एक अर्धा तास लागतो, जाऊन यायला रिटर्न 1 तास लागतो. आणि बाहेर आल्यावर एवढा उजेड आहे. मग अशी किती काळ होता बघितलं मी, 6:15 झालेत. आणि आम्ही पोचलोय आता. इथे समोरच भीमाशंकर मंदिर आहे, समोर दिसते ते मंदिर आहे. आणि आपला स्टे आहे इकडे, तर इकडे स्टे आहे आमचा. आणि त्या साईडला समोरच मंदिर दिसेल तुम्हाला. ते मंदिर सगळं दिसतंय. आणि हा आमचा स्टे. तर हा स्टे जो आहे त्याचे नाव अखिल मुंबई कामगार जेवणवाले आता डब्बेवाली मंडळी यांची धर्मशाळा आहे इकडे. तर लास्ट टाइम पण मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलं की इथे तुम्ही स्टे करू शकता. तर यावेळी आम्हाला इथे स्टे मिळाला आहे. आणि याचे चार्जेस वगैरे रोहनला विचारूया आपण. हा, आणि एकदम आतमध्ये सुख आहे सगळं, बघू शकता. इथे आरामात त्यामध्ये 70 जण तरी झोपू शकतात. आल्यावर कसा गरम गरम चहा भेटलाय असा, आहा गरम गरम चहा भेटलाय. एवढा मोठा रूम आहे. आणि आमचं जेवणाचं पण इथेच आहे. लास्ट टाइम आम्ही इकडे जेवायला आलेलो, इथे जेवलो होतो फक्त, पण राहायची सोय नव्हती झालेली आमची. तर इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे, आणि तिथे एक रूम आहे, आणि हा एक बाहेरचा पण एक मोठा रूम आहे. तर इकडची बुकिंग वगैरे कशी केली आहे काय सांगशील? आता जेव्हा तुम्हाला भीमाशंकरला यायचं असतं तेव्हा मी महिनाभर अगोदर इकडे मुंबईचे डबेवाले म्हणून मनोहर काका आहेत, त्यांना मी त्यांची धर्मशाळा आहे तर त्यांना मी कॉन्टॅक्ट करतो. तर मग इथे राहण्यासाठी 250 रुपये आहेत पर हेड रुपये, आणि जेवणाचे 250 रुपये आहेत, नाश्त्याचे 50 रुपये. तर अशा हिशोबात ते फी घेतात आपल्याकडून पर हेड. तर तुमचे जेवढे लोक असतील, जेवढा ग्रुप असेल तसं सांगायचं. ऑलमोस्ट इथे 70 लोकांची राहण्याची सोय होते. लेडीज असतील तर आतमधली एक रूम भेटते तुम्हाला, आणि बाकी जेंट्स लोकांसाठी बाहेर राहण्यासाठी असतात. कॅरामेट असतात खाली अंतरायला, फक्त पांघरायचं घेऊन यायचं आहे तुम्हाला. बाकी पाणी, वॉशरूम वगैरे सगळं इथेच आहे, आणि बरोबर मंदिराच्या जवळच आहे, त्यामुळे दर्शनासाठी लगेच जाऊ शकता तुम्ही. तर आता लाईन तर खूप आहे. जोपर्यंत लाईन असते तोपर्यंत मंदिर चालू असतं. तर जेव्हा लाईन कमी होईल तेव्हा आम्ही येऊ. आता थोडं मार्केट फिरायला आलोय. वाडकरी जेवायला वाढत आहेत आम्हाला चवळीची भाजी. आमची गँग पूर्ण जेवायला बसली आता. आणि इकडचं आजचं आमचं रात्रीचं जेवण मस्त गरम चवळीची भाजी, चपाती, डाळ भात, पापड, लोणचं. आता जेवलो मस्त, खूप सुंदर जेवण होतं. गरम गरम जेवायला दिलं त्यांनी. आणि आता आम्ही लाईनमध्ये जातोय. लाईन बघू शकता एवढीच आहे. वाजलेत 11:15 आणि एवढी लाईन आहे. आपण आता फुल कमी आहे, मागे काहीच नाही आहे. डायरेक्ट आम्ही आता लाईनमध्ये उभं राहू. जवळ राहायचा हा फायदा असतो की तुम्ही ही आयडिया खरंच तुम्ही करू शकता की इथे असा स्टे घेऊन जवळ फक्त येऊन चेक करायचं की लाईन कुठपर्यंत आली आहे. एवढ्या मोठ्या लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही लागत. तर आम्ही पण आता तेच केलं, येऊन फक्त चेक केलं, जेवलो वगैरे, आणि चेक केलं की लाईन केवढी आहे, आणि डायरेक्ट येऊन लाईनमध्ये उभं राहिलो. एवढं जवळ लाईन आहे आता.
जी घंटा आहे चिमाजी अप्पाने जेव्हा वसईची लढाई जिंकली होती तिथल्या जी चर्चवरची जी घंटा होती ती इथे भीमाशंकरच्या महादेवाला अर्पण केलेली आहे. ती त्या युद्धातली ही घंटा आहे 1727. काय बोलतो सुरेश, कसं झालं दर्शन? एकदम मस्त झालं. अरे आयडिया ना आपली एकदम 10 मिनिटं. पूर्ण आतमध्ये एकदम आरामात काही नाही 10 मिनिटात आपलं दर्शन एकदम चांगल्या प्रकारे होतं. कसं झालं दर्शन? एक नंबर. मजा आली. हा ना, कसं झालं दर्शन? मस्त. कसं वाटलं दर्शन घेऊन? मस्त ना. सारिका कसं वाटलं का तुला? केवढं मस्त दर्शन झालं ना. गुड मॉर्निंग मंडळी. पोहे खायला बसलेत. मस्त सकाळ झाली आहे. 8 वाजता उठलो. ब्रेकफास्टला पोहे होते आणि आता आटपून पुन्हा निघायच्या तयारीला लागलोय आम्ही. तर आता उजेडामध्ये तुम्हाला दाखवतो की इकडचा स्टे कुठे होता ते परफेक्ट. आपल्यालाच दिसतंय मंदिराचा तो, आणि हा इकडेच स्टे आहे समोर. स्टे केल्यावर वॉशरूमचे पण ऑप्शन आहे. क्लीन वॉशरूम आहे तिथे. आंघोळ वगैरे पण करू शकता. पाणी वापरायला खूप आहे. अशा प्रकारे मी आता परतीचा प्रवास सुरू केलाय. मी आता इथून जाताना इकडची गर्दी दाखवतो. जे दर्शन काल रात्री आम्ही 15 मिनिटामध्ये घेतलं, 10-15 मिनिटमध्ये. यासाठी आज संडे आहे, तारीख आहे 3 ऑगस्ट 2025. आणि आता गर्दी दाखवते इथे किती. गर्दी आहे रे, भयानक गर्दी आहे, भयानक. संडे मॉर्निंग चालायला जागा नाही. काल आम्ही जेव्हा लाईनीत गेलो तेव्हा तिकडे मंदिराच्या जवळ एकदम लाईन होती आणि आता सकाळची लाईन बघा. हा कधीपासून उभे आहे तुम्ही लाईनीमध्ये? 6:30 सकाळी. अरे बापरे. काय वाटतं किती वाजतील? 2-2.5 घंटे लागतील. 2-2.5 तास लागतील. सकाळी 6:30ला लाईन लावली यांनी आणि आता वाजले 10 आणि अजून यांना 2-3 तास तर नक्कीच जातील लाईनमध्ये. हर हर महादेव. हर हर महादेव. एवढी आतमध्ये लाईन आहे तेवढीच बाहेर पण लाईन आहे. सो जेव्हा तुम्ही खांडस गावातून येतात गणेश घाटातून तेव्हा तुम्ही या गेटने एंट्री करता. आणि जसं की काल आम्ही बोरगिरीवरून आलो तर आम्ही मंदिराच्या पाठीमागून आलो. तिथे गुप्त भीमाशंकर आहे, तिथून आम्ही एंट्री केली. इथून सरळ गेल्यावर तुम्हाला एसटी स्टँड वगैरे लागतो. भीमाशंकरच्या या जंगलामध्ये हा शेकरू बघायला मिळतो. जेव्हा तुम्ही मोस्टली गुप्त भीमाशंकरला जाता ना तिथे हा दिसून येतो. आणि याला शेकरू म्हणजे झाडावर राहणारी मोठी खारुताई आणि हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. आपण भोरगिरी, भीमाशंकर आणि आता उतरताना आपण खांडस गावात उतरू आणि तिथूनच पुढे कर्जतला जायचा रोड आहे. आणि जो घाट लागतो त्याला गणेश घाट बोलतात. आणि पदर वस्ती लागते कारण की तिथे पदरगड आहे. तर इथून जी जाई लागते तुम्हाला दिसते तर जाईच्या इथूनच खाली उतरायला वे आहे. इथून खाली उतरूया. आणि प्लीज अशा ठिकाणी येतात तेव्हा प्लीज असा कचरा करू नका रे. 10:30 वाजता उतरायला घेतलं. हा व्हॅलीचा व्ह्यू सगळीकडे.
क्लायमेट मस्त ओपन झालं आहे, धुकं नाही आहेत. आणि इथे तुम्हाला दिसतोय तो पदरगड आहे आणि ही पदर वस्ती आहे, ही जी तुम्हाला दिसते ती. हा कोथळीगड आहे, हा पदरगड आहे आणि हा मागे लगेच दिसतोय. अशा ठिकाणी या बॅचला गर्दी होते, सांभाळून तर जायचं इकडून. तर लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटची चौकी होती आणि एंट्री फीस घ्यायची वरती जायला, पण आता नाही आहे, त्या डायरेक्ट जातात सगळे. इथूनच त्या गावातून जर खाली उतरले तर इथे शिडीची वाट लागते आणि लेफ्टने गेले की गणेश घाट लागतो. इथं मॅगी ब्रेक झालेला आहे आमचा इथे. आणि आता जसं आता आपण इथे खायला थांबलो तर तुम्ही खांडस विलेजमधून जेव्हा येता गणेश घाटातून तर तुम्हाला असे भरपूर खायला वगैरे स्टॉल मिळतात जिथे तुम्ही रेस्ट पण करू शकता थोडा वेळ किंवा जेवायला पण चांगलं मिळतं. इथे वॉटरफॉल आहे वरतून, पाऊस असेल तर मस्त वॉटरफॉल आहे, जास्त गर्दी बघा इकडे. आणि या डोंगराच्या पाठीमागे भीमाशंकर आहे. आपण जसं आलो आपण ह्या डोंगराला वळसा मारून इथे आलो, हा जो गॅप आहे इथून खाली उतरलो, इथे गावात आलो खाली आणि इथून असं क्रॉस करत 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 आता हा समोर दिसतो तो पदरगड आहे, त्या पदरगडच्या पायथ्याशी आलो आता आम्ही. आणि दुसरी इकडून वाट म्हणजे ही शिडीची वाट आहे, जी शिडी दिसते तुम्हाला दोन धबधब्यांच्या मध्ये, ती शिडीची वाट आहे, पण ती आता बंद झाली आणि ती रिस्की आहे खूप. लास्ट टाईमच एक जण पडला तिथून आणि मग ती वाट बंद केली. आता आपण पोचलोय गणेश मंदिराजवळ. या गणपती मंदिरामुळे या वाटेला गणेश घाट असं बोलतात. फायनली आम्ही खाली उतरलोय, 3:15 वाजलेत. मध्ये 1 तास टाइमपास केला, 4 तास पकडून चाला, टाइमपास करून 5 तास चाला. ऊन कंटिन्यूस ऊन आहे, पाऊस अजिबात लागला नाही, आम्हाला भिजलो आम्ही पूर्ण. आणि पुढे थोडं चालायचं आहे अजून आपल्याला, बाहेर पडायला लागेल आणि इथपर्यंत बाईक येतात. तर माझ्यासोबत तनुश्री आहे, तनुश्री पहिलीमध्ये आहे ना तनुश्री, आणि तिने पूर्ण एवढं चालत आली एकटी विदाऊट काय रडता वगैरे, एवढी चालली आहे ना तनुश्री. तनुश्री 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 ना, तनुश्रीच बोललो मी. इथे थोडंसं पाणी कमी आहे, या नदीला खूप जास्त पाणी असतं दरवेळी. आता पाऊसच नाही, पाणी कमी आहे फार, तर जेवढं आहे त्याच्यात आंघोळ करायचा आमचा विचार आहे. मस्तपैकी नदीमध्ये आंघोळ केली. 3 डोंगर क्रॉस करून आम्ही आलो आहे, म्हणजे 3 डोंगर क्रॉस केले की तुम्हाला भीमाशंकर लागतं इथून गेल्यावर. सो कसं वाटलं हा ट्रेक करून तुम्हाला सगळ्यांना? कोणता रूट प्रिफर कराल इकडे यायला? आपण आलो आता उतरलो तो, हवा आपण उतरलो त्या वेने याला जायचं, ह्याने चढायचं वरती. वा वा वा. तुम्हाला भोरगिरी की हा नवीन रूट होता काहीतरी भोरगिरी, नेहमी त्या रूटने जातो येतोय, पण नवीन वाटा पण आपण हे केल्या पाहिजेत, एक्सप्लोर केल्या पाहिजेत. नवीन काहीतरी एक्सप्लोर केलं, नवीन काहीतरी बघायला भेटलं, चांगलं वाटलं. नेक्स्ट टाइम जरा जास्त टाइम घेऊन येऊ. पुष्करणी बघायची होती, पार्वती वॉटरफॉल बघायचा होता, ते पुढच्या वेळी एक्सप्लोर करू. भोरगिरीचा किल्ला पण राहिला, किल्ला पण राहिलेला आहे, तिथे थोडा टाइम स्पेंड करायला भेटला तर चांगलं वाटेल अजून.
थँक्स टू यू रोहन की एवढा चांगला ट्रेक अरेंज केला, सगळं अरेंज केलं त्याबद्दल. असेच अजून काय काय ट्रेक अरेंज कर, सगळे येतील. याल ना रे सगळेजण? ए तू येशील ना आमच्या बरोबर? ए तुला कसं वाटलं सांग ना? छान वाटलं. बस तू थकली नाही? ओके, काल आलं तिथून छान वाटलं. आता 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 कंटाळा आला. मग आता पाय दुखतात आहेत की नाही? दुखतात आहेत. पप्पा दाबतील पाय. गाईज मस्त बिंदास. खांडस गावातून तुम्हाला इथून कर्जतला जायला या कार आहेत इको शेअरिंग, ते याच्याने तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा केलेला ट्रेकचा प्लॅन जो की आम्ही भोरगिरीवरून चालू केला, भोरगिरी, भीमाशंकर आणि आता खांडस गावात उतरलो. इथून कर्जत 1 तास आहे, जी आम्ही गाडी करून जाऊ. सो तुम्हाला हा प्लॅन कसा वाटला आणि जे भीमाशंकरचे आम्ही दर्शन घेतलं, ती ज्या त्या टिप्स दिल्या की कधी तुम्ही दर्शन घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला 5-5, 6-7 तास लाईन लावायला नको, फक्त 10-15 मिनिटामध्ये तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकतात. जो स्टेच्या टिप्स दिल्या त्या कशा वाटल्या हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ प्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज. तर भेटूया कुठल्या तरी नवीन ठिकाणी, काहीतरी नवीन एक्सप्लोर करूया. बाय गाईज.